महत्त्वाची आणि मोठी बातमी मनोरमा खेडकरला पौड पोलिसांकडून आता अटक करण्यात आलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण आताच्या घडीची आपण पाहताय। वादग्रस्त आयपीएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आलेली आहे। बंदुकीचा धाक दाखवून शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी त्यांचा शोध जो आहे तो सुरू होता। रणजित आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। रणजित, वृषाली, नक्कीच पौड पोलिसांचे जे आहे ते 3 ते 4 पथक जे आहेत ती मनोरमा खेडकर यांच्या मागावर होते। मात्र काल जे आहे ते आता मनोरमा खेडकर ही पौड पोलिसांच्या जाळ्यात जे आहे ते अडकलेले आहे। काल रायगडच्या एका हद्दीमध्ये जे आहे ते मनोरमा खेडकर जे आहे ते एका ठिकाणी वास्तव्यास असल्याची माहिती पौड पोलिसांना मिळाली। त्यानुसार पौड पोलिसांनी रायगडमधून जे आहे ते त्यांना अटक केली आहे। काही दिवसापूर्वी म्हणजे 1 वर्षापूर्वी एक बंदूक घेऊन जे आहे शेतकऱ्याला धमकावण्यात आलं होतं। त्या संदर्भात पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता। त्याच गुन्ह्यामध्ये आता पौड पोलिसांनी जे आहे ते 307 जे आहे त्यावरही कलम वाढ केलेले आहेत। काही वेळामध्ये जे आहे आता मनोरमा खेडकर जे आहे त्या पुण्याच्या पौड पोलीस स्टेशनमध्ये जे अधिकारी किंवा कर्मचारी असतील ते त्यांना घेऊन येतील। दुपारच्या सुमारास त्यांना कोर्टामध्ये जे आहे ते हजर करतील। संपूर्ण जी घटना जी आहे ती संपूर्ण कोर्टात त्या ठिकाणी मांडल्यानंतर आता कोर्ट काय निर्णय घेतात याकडे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। रणजित, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे पूजा खेडकरचे वडील सुद्धा फरार झालेले होते, तर त्यांचा शोध लागलेला आहे का? नक्कीच वृषाली, आपण पाहिलं तर संपूर्ण खेडकर कुटुंब जे आहे ते बाणेरमधील आपल्या बंगल्याला जे आहे ते कुलूप लावून फरार झालं होतं। त्यामध्ये सर्वात प्रथम जे आहे ते आता आज जी अटक पाहायला मिळेल तर सर्वात महत्त्वाची म्हणजे ज्या पिस्तूल घेऊन मनोरमा खेडकर जे आहे ते शेतकऱ्यांना धमकवत असल्याचा व्हिडिओ जो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला, त्या मनोरमा खेडकर यांना प्रथम अटक करणं जे आहे ते या ठिकाणी पौड पोलिसांची जी आहे ती प्राथमिकता होती ती त्या ठिकाणी पूर्ण झाली आहे। तर लवकरच जे आहे ते दिलीप खेडकर असतील किंवा त्या गुन्ह्यातील अन्य जे 2 बाउन्सर्स असतील किंवा अन्य कोणी घटक असतील त्यांना लवकर जे आहे पौड पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आता मनोरमा खेडकर अटक झाल्यामुळे कुठेतरी फायदा होईल। नक्कीच, धन्यवाद रणजित दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अनेक दिवसांपासून पोलीस मनोरमा खेडकर यांच्या शोधामध्ये होते आणि आता पौड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेल्या मनोरमा खेडकरला आता अटक करण्यात आलेली आहे। रणजित आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। रणजित, मनोरमा खेडकरला अटक करण्यात आलेली आहे, कुठल्या भागातून त्यांना अटक करण्यात आली आणि कुणी कारवाई केली आहे? मनोरमा खेडकर याला रायगडमधील एका गावामध्ये एका ताब्यात घेण्यात आली। एका ठिकाणी फार्म हाऊस मध्ये रायगडच्या एका फार्म हाऊस मध्ये मनोरमा ज्या आहेत त्या वास्तव्यास होत्या। गेल्या 8 दिवसापासून त्या ठिकाणी असल्याची माहिती जी आहे ती पौड पोलिसांना मिळाली। ही जी कामगिरी जी आहे ती पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक असतील किंवा त्यांचे अन्य कर्मचारी असतील त्यांच्याकडून ही कारवाई या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आता मनोरमा खेडकर जे आहेत आता रायगडवरून त्या ठिकाणी पौड पोलीस त्यांना घेऊन निघालेले आहेत। काही वेळानंतर जे आहे पौड पोलीस स्टेशनमध्ये दाखल होतील, त्यानंतर त्यांना या गुन्ह्यासंदर्भात जे आहेत 307 कलम वाढ झाल्यानंतर आता कोर्टमध्ये हजर करतील। नक्कीच रणजित, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। मनोरमा खेडकरला पौड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। मनोरमा खेडकर हिला रायगडमधून अटक करण्यात आलेली आहे। धन्यवाद रणजित दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।